नमस्कार, मी कोमल. तर कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं सर्वात आधी खूप खूप स्वागत आहे. तर आज बघू शकताय तुम्ही, आजची रेसिपी जी आहे ती मटणाची आहे. म्हणजे सुक्कं मटण आणि रस्सा दोन्हीसुद्धा मी दाखवणार आहे आणि अगदी स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्टेप मी दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला रेसिपी बनवताना अगदी सोपं जाईल. तर मटण इथं मी घेतलेलं आहे अर्धा किलो. तर हे मटण मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. तर अगदी स्टेप बाय स्टेप मी प्रत्येक हे दाखवणार आहे की कसं आपल्याला भाजी बनवायची आहे किंवा मसाल्यापासून मी प्रत्येक गोष्ट दाखवणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला रेसिपी लक्षात येईल मी कशा पद्धतीने बनवलेलं आहे. हे सुक्कं मटण आणि अगदी झणझणीत असा मटणाचा रस्सा आपण बनवणार आहोत. तर मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे, कारण की आम्ही दोघंच मटण खातो. आमच्या सासूबाई मटण खात नाहीत त्यासाठी. तर अर्धा किलो मटण आम्हाला दोघांसाठी बास होतं. तुम्हाला म्हणजे तुम्ही जितक्या लोकांसाठी बनवताय तेवढं तुम्ही मटण घेऊ शकता. तर मी घेतलेलं आहे अर्धा किलो मटण आणि इथं एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. तर आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे, मटण शिजवायला ठेवायचं आहे आपल्याला. त्यासाठी इथं मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपण मटण शिजायला ठेवणार आहोत. काही लोक पातेल्यामध्ये वगैरे मटण शिजवण्यासाठी ठेवतात, पण मटण शिजायला खूप जास्त वेळ लागतो आणि इतका वेळ पण नसतो. त्यासाठी मी कुकरमध्येच आज मटण शिजवून दाखवणार आहे. तर तर कुकर गरम झालेला आहे. सुरुवातीला आपण मटण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी याच्यामध्ये कुकरमध्ये टाकते तेल. तर खूप जास्त तेल शिजवताना टाकायचं नाही, कारण की जर आळणी रस्सा वगैरे काढायचा असेल तर आळणी रस्सा खूप असा तेलकट असला की चांगला नाही लागत. छोट्या मुलांना वगैरे जर आळणी रस्सा द्यायचा असेल तर शक्यतो मटण शिजवताना तेल कमीच टाका. आणि या मटणामध्ये चरबी वगैरे असते तर त्याचं एक्स्ट्राचं तेल या मटणामध्ये उतरतं. त्यासाठी शक्यतो तेलाचा वापर कमी करा मटण शिजवताना. तर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आणि अगदी सुटसुटीत असं मी आजचा पूर्ण हा व्हिडिओ बनवते. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तर मी सुरुवातीला कांदा टाकून बघते. तर तेल गरम झालेलं आहे. तर मी हा कांदा टाकून घेणार आहे याच्यामध्ये. कांदा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर अर्धा किलो मटण आम्ही दोघंजण 2 टाईम खातो, त्यामुळं आमच्या दोघांसाठी अर्धा किलो मटण बास होतं. तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत त्यानुसार तुम्ही मटण कमी जास्त घेऊ शकता. फक्त मसाला वगैरे घेताना थोडासा जास्त घ्यावा लागेल. तर सुरुवातीला आपल्याला कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर कांदा सुद्धा भाजलेला आहे. तर कांदा खूप जास्त करपवायचा नाही. जर आळणी रस्सा वगैरे काढायचा असेल तर कांदा खूप जास्त करपला की मग त्याचा आळणी रस्स्याचा रंग सुद्धा डार्क दिसतो. तर आता मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे धुवून घेतलेलं हे मटण. तर तुमच्याकडं वेळ असेल तर या मटणाला हळद मीठ लावून एक अर्धा पाऊण तास मॅरिनेट करायला ठेवलं तरी चालेल, पण मी आज मॅरिनेट न करता हे मटण बनवते. तर मटण आपण टाकून घेतलेलं आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे हळद आणि मीठ टाकून घेणार आहे. हळद आणि मीठ टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मटण. तर बऱ्याचदा आपण काय करतो की हे मटण वाफेवरती वगैरे शिजवून न घेता डायरेक्ट याच्यामध्ये पाणी होतो, मग मटणाला छान अशी टेस्ट येत नाही. त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला हे मटण जे आहे हळद मीठ टाकल्यानंतर आपण ज्यावेळेस हे तेलामध्ये टाकतोय त्यावेळेस आपल्याला हे 4 ते 5 मिनिटं सुरुवातीला असंच तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. हे बघा.
आणि नंतर याच कुकरवरती मी एका ताटामध्ये पाणी ठेवणार आहे आणि ते मटण जे आहे परत एकदा आपण 5-6 मिनिटं वाफेवरती शिजवून घेणार आहोत पाणी न टाकता. तर तुम्ही बघू शकता मी पाणी अजिबात टाकलेलं नाही, पण हे मटण तेलामध्ये टाकल्यानंतर त्याला पाणी सुटायला लागलेलं आहे. तर याच पाण्यामध्ये आपण ज्यावेळेस मटण शिजवतो त्यावेळेस मटणाला छान अशी स्वतःची चव आणखीन जास्त येते. आणि आपण ज्यावेळेस सुक्कं मटण किंवा रस्सा बनवतो त्यावेळेस ते आणखीन छान लागतं. त्यासाठी हे बघा अशा पद्धतीनं सुरुवातीला हे मटण शिजवून घ्यायचं आहे. तर ही आहे छोटीशी टीप मटण आणखीन छान लागण्यासाठी. तर आता याच्यावरती मी ह्या कुकरवरती एक ताट ठेवणार आहे. बघा हे ताट मी ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये ओतणार आहे मी पाणी. म्हणजे काय होईल, हे वरचं पाणीसुद्धा गरम होईल आणि खाली वाफेनं हे मटणसुद्धा व्यवस्थित शिजलं जाईल 5-6 मिनिटे. आणि आपल्याला एक्स्ट्राचं पाणी गरम करायला सुद्धा ठेवायला लागणार नाही. हेच पाणी आपण मटणामध्ये वापरणार आहोत नंतर. तर गॅस बारीक करून घेते आणि हे मटण आपल्याला सुरुवातीला 5-6 मिनिटे वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण करणार आहोत मसाल्याची तयारी. तर जो मसाला आपण बनवतोय तो मसाला आपण सुक्का आणि रस्स्यासाठी दोन्हीसाठी वापरणार आहोत. तर आता आपल्याला बनवायचं आहे वाटण. तर त्यासाठी मी काही इथं सुखे मसाले घेतलेले आहेत. तर ते काय काय घेतलेले आहे तुम्हाला सुरुवातीला सांगते. तर इथं मी दालचिनी घेतलेली आहे आणि 2 लवंगा घेतलेल्या आहेत, थोडीशी खसखस घेतलेली आहे, पांढरं तीळ घेतलेलं आहे, थोडीशी जिरे आणि खिसून घेतलेलं सुकं खोबरं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये खडे मसाले ॲड करू शकता. धने वगैरे टाकले तरी चालतील, पण माझ्याकडे धने आत्ता सध्या नाहीत त्यामुळं मी धने नाही टाकणार. माझ्याकडे आहे धनेपूड, तर ती धनेपूड मी वापरणार आहे. आणि इथं मी घेतलेलं आहे 2 कांदे मी बारीक असे उभे चिरून घेतलेले आहेत पातळ, थोडासा लसूण घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे. आणि आपल्याला लागणार आहे थोडीशी कोथिंबीर वाटण तयार करण्यासाठी. तर मटण आपण वाफेवरती शिजण्यासाठी ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तोपर्यंत आपण बनवणार आहोत हा मसाला. तर तो मसाला कसा बनवायचा ते मी सुरुवातीला दाखवते. तर मध्ये मध्ये मटणसुद्धा चेक करत राहायचं आहे, नाहीतर मटण थोडंसं मध्येच हलवत राहायचं. पाणी सुटलेलं असते त्यामुळं खालून लागण्याची वगैरे काही शक्यता नाही. तरी पण मध्येच मसाला भाजत वगैरे थोडासा टाईम भेटला की मटणसुद्धा हलवून घ्यायचं आहे. तर इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर याच्यामध्ये मी सुरुवातीला सुके मसाले जे आहेत, म्हणजे आपण जे खडे मसाले वगैरे घेतलेले आहेत ते भाजून घेणार आहे. तर सुरुवातीला मी टाकते जिरे. तर हे जिरे आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे, खूप जास्त नाही भाजायचे, अगदी हलकेसे आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. तर हे मसाले अशा पद्धतीनं भाजून घेतले की कालवणाला आणखीन छान टेस्ट येते. तर हे बघा मी सुरुवातीला जिरे भाजायला घेतलेले आहेत. तर एका साईडला मी खसखससुद्धा टाकणार आहे, म्हणजे दोन्ही एकत्र भाजलं जाईल. आणि याच्यामध्येच आपण टाकतोय लवंग आणि दालचिनी. तर हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊया. गॅस खूप जास्त फास्ट नाही करायचा, बारीक गॅसवरतीच भाजायचं आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकते तीळ. तर हे तीळसुद्धा आपल्याला या मसाल्यासोबत भाजून घ्यायचं आहे, म्हणजे जिऱ्यासोबत आणि खसखससोबत. तर हे बघा हे मसाले छान असे भाजलेले आहेत. आता मी हे एका वाटीमध्ये काढून घेते. तर हे मसाले मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत. आता मी टाकणार आहे खिसून घेतलेलं सुकं खोबरं. तर हे खोबरंसुद्धा आपल्याला अगदी 2-3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे, खूप जास्त काळपट वगैरे भाजायचं नाही. खोबरं खिसल्यामुळे खूप जास्त म्हणजे लवकर भाजलं जातं, खूप जास्त वेळ लागत नाही हे भाजण्यासाठी. मग त्याचे जर आपण काप वगैरे करून घेतले तर ते थोडासा जास्त वेळ लागतो भाजण्यासाठी आपल्याला. आणि ज्यावेळेस आपण काप बनवून घेतोय त्यावेळेस थोडंसं तेल टाकायचं नकळत आणि मग त्याच्यावरती ते काप भाजायचे, म्हणजे व्यवस्थित भाजले जातात. पण आपण हे असं खिसून घेतल्यामुळे खोबरं खूप जास्त भाजण्यासाठी वेळ लागत नाही खोबरं. तर हा मसाला तयार होतोय तोपर्यंत आपलं हे जे मटण आपण वाफेवरती शिजण्यासाठी ठेवलेलं आहे ते सुद्धा 5-6 मिनिटे छान असं शिजतंय.
तर हे बघा, हे खोबरं जे आहे ते मी खूप जास्त असं करपवलेलं नाही, हलकासा रंग ह्याचा बदललेला आहे. तर हे खोबरं मी काढून घेणार आहे, जे आपण सुके मसाले बनवलेले आहेत त्याच्यामध्ये, किंवा सेपरेट काढून घेतलं तरी चालेल. तर सुरुवातीला मी सगळे सुके मसाले भाजून घेतलेले आहेत. तर आता मी कांदा टाकणार आहे. तो कांदा सुरुवातीला मी असाच भाजून घेते. तर हा कांदा आपण वापरणार आहोत जे आपण मसाला बनवणार आहे त्याच्यामध्ये. तर मी सुरुवातीला 1-2 मिनटं असाच हा कांदा भाजून घेते, म्हणजे कांदा लवकर भाजला जाईल. आणि नंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं तेल, म्हणजे कांदा व्यवस्थित भाजेल. तर 1-2 मिनटं मी कांदा सुरुवातीला असंच भाजून घेतलेला आहे. आणि आता मी टाकते अगदी थोडंसं तेल, खूप जास्त तेल नाही टाकलेलं. कांदा भाजेपर्यंत आपले ते सुके मसाले सुद्धा थंड होतील. तर हे बघा, अगदी थोडंसं तेल टाकून हा कांदा अगदी लालसर होईपर्यंत हा कांदा मी तेलामध्ये भाजून घेते. तर हा कांदा भाजतोय तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, आपण हे जे मटण वाफेवरती शिजण्यासाठी ठेवलेलं आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत या ताटातलं पाणी. तर हे बघा, तुम्ही कुकरमध्ये बघू शकताय मटणाचं स्वतःचं असं पाणी सुटलेलं आहे मटणाला. तर आता मी याच्यामध्ये टाकते हे गरम केलेलं पाणी. पाणी टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीनं मटण जर शिजवून घेतलं तर मटणाला छान अशी चव येते. आणि जर समजा आळणी रस्सा वगैरे काढायचा असेल तर तो रस्सासुद्धा छान लागतो. तर हे बघा, मी पाणी टाकून घेतलेलं आहे. मी खूप जास्त पाणी टाकणार नाही, कारण की मी रस्सा पण थोडासाच बनवणार आहे. तर आता मी याला झाकण लावून फक्त 2 शिट्टी करून घेणार आहे. आमच्या कुकरमध्ये 2 शिट्टीमध्ये मटण शिजतं. तर तुम्हाला किती शिट्ट्या कराव्या लागतात त्यानुसार तुम्ही कुकरच्या शिट्ट्या करून घ्या. आमच्या कुकरमध्ये 2 शिट्टीमध्ये मटण शिजतं, त्यामुळं मी फक्त 2 शिट्टी याला करून घेणार आहे. आता मी झाकण लावून घेतलेलं आहे आणि मीडियम गॅसवरती मी ह्या मटणाला शिजवून घेणार आहे. तर आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण कांदा भाजला की नाही ते सुद्धा बघतोय. तर कांदा भाजलेला नाही, आणखीन आपल्याला 3-4 मिनिट हा कांदा भाजावा लागणार आहे. तर अशा पद्धतीनं हा कांदा वगैरे भाजून घेतला की ज्यावेळेस हा आपला मसाला तयार होतो त्यावेळेस आपल्याला सुक्कं किंवा रस्सा बनवताना खूप जास्त वेळ लागत नाही. तर हे बघा, कांदा सुद्धा छान असा भाजलेला आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकते लसूण आणि आल्याचा तुकडा जो आपण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे ते. तर लसूण टाकल्यानंतर अगदी 1 मिनिटभर मी ह्या कांद्यासोबत ते परतून घेते, म्हणजे लसूणसुद्धा थोडासा तेलामध्ये असा भाजला जाईल आणि त्याचा कच्चेपणाचा जो वास वगैरे आहे तो येणार नाही मसाल्यामध्ये. तर हे बघा, कांदासुद्धा असा भाजून घेतलेला आहे छान असा. तर मी गॅस बंद करून घेते आणि हा कांदा थोडासा थंड करून घेणार आहे मी. आणि नंतर आपण याचं वाटण तयार करणार आहोत. तोपर्यंत मी बनवणार आहे सुक्या मसाल्याची तयारी. सुक्य जे मटण आपण बनवणार आहोत त्याची मी तयारी करून घेणार आहे. म्हणजे त्याच्यासाठी मी घेणार आहे 1 कांदा आणि टोमॅटो. तर हे थोडंसं सुरुवातीला थंड करून घेऊया. तर मी सुक्कं मटण बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे, म्हणजे आपल्याला नंतर झटपट असं रस्सा आणि सुक्कं बनवता येईल त्यासाठी. तर आता हे आपले मसाले जे आहेत ते सुद्धा छान असे थंड झालेले आहेत. तर सुरुवातीला आपल्याला हे सुके मसाले बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजे हे मसाले व्यवस्थित बारीक होतील. लगेच याच्यामध्ये कांदा वगैरे टाकायचा नाही, नाहीतर ते थोडंसं मोठं राहतं. त्यामुळे मी सुरुवातीला हे असे सुके मसाले बारीक करून घेते. तर हे मी सुरुवातीला मिक्सरला बारीक करून घेते. तर सुरुवातीला सुके मसाले बारीक केल्यामुळे तुम्ही बघू शकताय हे मसाले अगदी बारीक झालेले आहेत, मोठे वगैरे अजिबात काही राहिलेलं नाही याच्यामध्ये, दालचिनीचा तुकडा वगैरे. तर तुम्हाला जर आवडत असेल तर आणखीन एखादा खडा मसाला याच्यामध्ये टाकला तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता मसाले. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे
भाजून घेतलेला कांदा, लसूण आणि आलं. तर शक्यतो पाण्याचा वापर न करता आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे ती बनवून खायची आहे. आता मी टाकते बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. पाणी न टाकता बारीक करते मी. तर हे बघा, हे वाटण मी अगदी बारीक असं करून घेतलेलं आहे. तर हे मी झाकून बाजूला ठेवते तोपर्यंत आपल्या तर मी कुकरला 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि नंतर कुकर थंड करून घेतला आणि मी झाकण काढून घेतलेलं आहे. तर हे मटण जे आहे ते अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, सुक्कं बनवण्यासाठी मी मटण सेपरेट काढून घेणार आहे आणि ज्या पातेल्यामध्ये रस्सा बनवायचा आहे त्याच्यामध्ये मी हे पाणी जे आहे आळणी ते काढून घेणार आहे. तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी वाढवणार आहे. त्यासाठी मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर सुरुवातीला मी याच्यातलं मटण सेपरेट काढून घेते. तर सुक्कं मटण मी फक्त जे मटण आहे आपण सुक्कं बनवण्यासाठी तर ते मी सेपरेट प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तर ते प्लेट मी बाजूला ठेवते आणि पाणीसुद्धा गरम झालेलं आहे जे मी रश्श्यासाठी वापरणार आहे. तर मी थोडंसं गरम केलेलं पाणी याच्यामध्ये टाकून घेते आणि थोडंसं कुकर असं हलवून घेते. तर याच्यामध्ये मी या रश्श्यामध्ये चरबी वगैरे जर काय असेल एक्स्ट्राची ते सुक्यामध्ये न वापरता आळणी आपण जो रस्सा बनवणार आहोत त्याच्यामध्येच ठेवते, म्हणजे रस्सासुद्धा छान लागतो. तर मी खूप जास्त पाणी नाही टाकणार आहे. तर आता आपण बनवणार आहोत सुक्कं आणि आपला जो रस्सा आहे तो सुद्धा. तर आपण सुक्यासाठी आणि रश्श्यासाठी मसाला एकत्रच बनवणार आहोत. तोच मसाला जो सुक्यासाठी मी बनवणार आहे त्याच्यातलाच रश्श्यासाठी वापरणार आहे. तर हे कुकरमधलं आळणी पाणी जे आहे ते मी एका टोपामध्ये ओतून घेते, म्हणजे ज्याच्यामध्ये मला रस्सा बनवायचा आहे त्याच्यामध्ये. तर हे बघा, या टोपात मी हे आळणी पाणी काढून घेतलेलं आहे. तर बाजूला मी भाताचं कुकरसुद्धा लावलेला आहे, त्यामुळे मध्येच तुम्हाला थोडासा शिट्टीचा आवाज पण येईल. त्या शिट्टीकडे शक्यतो तुम्ही दुर्लक्ष करा. तर आता आपल्याला मसाले म्हणजे दोन्हीसाठी मसाला बनवून घ्यायचा आहे. कढई गरम झालेली आहे. मी सुरुवातीला तेल टाकून घेते. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं. तेल गरम झालेलं आहे. तर मी सुक्कं बनवण्यासाठी कांदा चिरून घेतला होता एक, तो टाकून घेते सुरुवातीला. तर कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. कांदा आपण सुरुवातीला मसाला बनवताना टाकला होता. कांदा एक्स्ट्राचा नाही टाकला तरी चालेल, पण सुक्यामध्ये थोडासा कांदा असला की ते सुक्कं मटण जे आहे ते छान लागतं. तर कांदा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो टाकल्यामुळे सुक्याला आणि रश्श्याला सुद्धा छान अशी टेस्ट येते, त्यामुळं मी टोमॅटो वापरते. तुम्हाला जर नाही वापरायचा टोमॅटो नाही वापरला याच्यामध्ये तरी चालेल, आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल. पण सुक्यामध्ये जर समजा टोमॅटो टाकला तर त्याला छान असं त्या ग्रेव्हीला एक टेक्स्चर येतं आणि सुक्कंसुद्धा छान लागतं. त्यासाठी मी टोमॅटो टाकते. तर एक टोमॅटो मी घेतलेला आहे. तो टोमॅटोसुद्धा व्यवस्थित मऊ होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर टोमॅटोसुद्धा व्यवस्थित भाजलेला आहे, तुम्ही बघू शकताय. अगदी मऊ असा झालेला आहे टोमॅटो. तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं सुरुवातीला, खडे मसाले आणि खोबरं वगैरे, कोथिंबीर, लसूण, आलं त्याचं. तर ते मी टाकून घेणार आहे याच्यामध्ये. तर दोन्हीसाठी आपण मसाला एकत्र बनवतोय, त्यामुळं वेगळा असा म्हणजे वेळ द्यावा लागत नाही आणखीन दुसरे रस्सा वगैरे किंवा सुक्कं बनवताना. दोन्हीसाठी एकत्र अशा पद्धतीने जर मसाला बनवून घेतला तर अगदी दोन्हीसुद्धा कालवणं झटपट तयार होतात कमी वेळेमध्ये.
तर बऱ्याचदा काय होतं, आपण सुक्कं बनवल्यानंतर रस्सा वगैरे बनवायला घेतो, मग त्याच्यासाठी सेपरेट मसाला करावा लागतो. तर तसं न करता अशा पद्धतीनं दोन्हीसाठी एकत्र मसाला बनवून घ्यायचा आणि तोच दोन्हीसाठी वापरायचा. तर हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला आपण सगळे मसाले भाजून घेतले होते, त्यामुळे हा मसाला भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही बघू शकता या मसाल्याला बाजूने असं तेल सुटलेलं आहे, याचा अर्थ हा मसाला जो आहे तो व्यवस्थित भाजलेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडेसे सुके मसाले. तर सुके मसाले म्हणजे जे आपण घरगुती लाल तिखट वापरतो सगळ्या भाज्यांसाठी, तेच मी तिखट याच्यामध्ये वापरते. लाल मिरची पूड वगैरे एक्स्ट्राची मी टाकत नाही. तर मी 3 चमचे चटणी याच्यामध्ये टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. आता मी टाकणार आहे अगदी थोडीशी हळद आणि धनेपूड टाकणार आहे, कारण की आपण मसाल्यामध्ये धने टाकलेले नव्हते त्यासाठी. तर तुम्हाला जर विकतचा मटन मसाला वगैरे वापरायचा असेल तर याच्यामध्ये थोडासा टाकला तरी चालेल, पण नाही टाकलं तरी चालतं, कारण की आपण याच्यामध्ये गरम मसाले वापरलेले आहेत. तर हे बघा, हा मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर सगळे मसाले टाकल्यानंतर छान असा वास येतोय. तर हे बघा, हा मसाला मी व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेतलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मी थोडंसं आळणी रस्सा जो आहे तो या मसाल्यामध्ये टाकते, म्हणजे तो मसाला व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे सुरुवातीला याच आळणी पाण्यामध्ये, जे आपण सेपरेट काढलेलं आहे रस्सा बनवण्यासाठी. तर आणखीन थोडंसं पाणी मी याच्यातलं वापरते आणि सुरुवातीला हा मसाला जो आहे तो आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे सुक्कं आणि रस्सा जो आहे तो आणखीन छान लागतो. तर हे बघा, मी आळणी पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत मी व्यवस्थित शिजवून घेणार आहे. तर हा मसाला बघू शकताय तुम्ही, किती छान असा दिसतोय हा मसाला. तर अगदी छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे बाजूने, तुम्ही बघू शकताय. तर मी ह्या आळणी रस्स्याचा गॅससुद्धा सुरू केलेला आहे. तर आपल्याला याच्यातलाच मसाला त्या रश्श्यामध्ये टाकायचा आहे. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण की आपण जो मसाला बनवला होता त्याच्यातला थोडासा मसाला वगैरे या भांड्यामध्ये शिल्लक असतो. तर त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून नेहमी सांगते, त्याच्यातला मसाला आपल्याला वाया घालवायचा नाही. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते आणि तेच पाणी नंतर भाजीला वगैरे वापरते. तर हा मसालासुद्धा छान असा शिजलेला आहे. तर याच्यातलाच मसाला मी या आळणी रश्श्यामध्ये टाकून घेते, म्हणजे अगदी झटपट असं दोन्हीसुद्धा आपला रस्सा आणि सुक्कं मटण जे आहे ते तयार होईल. वेगळं असं आपल्याला काही बनवावं लागणार नाही. तर मी मसाला टाकून घेतलेला आहे आणि सुक्कं मटण बनवण्यासाठी आपण जे सेपरेट मटण काढलेलं आहे ते मटणसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेते, म्हणजे मसाला वगैरे खाली लागणार नाही. तर हे व्यवस्थित सुरुवातीला मिक्स करून घेते मी. तर आपण मटण शिजवताना मीठ टाकलं होतं, त्यामुळं मीठ शक्यतो टेस्ट करूनच टाकायचं. रश्श्यामध्ये सुक्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकावं लागेल. तर हे बघा, हे मटण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर खूप असं सुक्कं बनवलेलं नाही, थोडीशी ग्रेव्हीसुद्धा तुम्हाला दिसते, तुम्ही बघू शकता. खूप असं कोरडं सुक्कं मटण मला आवडत नाही. आता आपण रस्सासुद्धा बघूया. तर याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेतलेला आहे, तर तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. तर तुम्ही रंग बघू शकताय रश्श्याचा सुद्धा.
अगदी झटपट असा तयार झालेला आहे. हे बघा. तर याला सुद्धा आपल्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते मी आत्ता, म्हणजे ती कोथिंबीरीची टेस्ट जी आहे ती रस्स्यामध्ये उतरेल. तर मी थोडंसं रस्सा टेस्ट करून बघते, म्हणजे मिठाचं प्रमाण आहे की नाही बरोबर ते. तर रश्श्यामध्ये सुद्धा मला थोडंसं मीठ टाकावं लागणार आहे आणि सुक्यामध्ये सुद्धा मी थोडंसं मीठ टाकणार आहे. आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे सुक्कं मटण. तर सुक्कं किती छान दिसतंय तुम्ही बघू शकताय. हे बघा, वास अगदी छान असा भरभर येतोय. आता मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते. म्हणून कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि मी याच्यावरती एक प्लेट ठेवून 3-4 मिनिटे हे वाफेवरती सुक्कं मटण जे आहे ते शिजवून घेणार आहे. तोपर्यंत आपला रस्सा जो आहे तो सुद्धा छान असा उकळेल. तर तुम्ही बघू शकताय, रस्सा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ सुद्धा नाही. अगदी असाच रस्सा हवा ज्यावेळेस आपण भाकरी वगैरे याच्यासोबत खाणार आहोत. तर या रश्श्यासोबत ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खाल्ली तरी चालेल, पण मला ज्वारीचीच भाकरी आवडते. तर हा रस्सा सुद्धा मी व्यवस्थित उकळून घेणार आहे आणि हे सुक्कं मटण जे आहे ते सुद्धा 2-3 मिनिटे वाफेवरती शिजवून घेणार आहे. तर तयार आहे रस्सा. तर मी एका टोपामध्ये काढून दाखवते तुम्हाला. तर अगदी झटपट तयार होणारे आज आपण रेसिपी, म्हणजे खूप जास्त वेळ न लावता किंवा खूप जास्त पसारा न करता, खूप जास्त भांड्यांचा राडा न करता आज आपण बनवलेला आहे मटणाचा रस्सा आणि सोबतच बनवलेलं आहे सुक्कं मटण. तर हे बघा, मी हा रस्सा जो आहे तो एका छोट्यावाल्या टोपामध्ये काढून दाखवलेला आहे. वरून टाकते थोडीशी कोथिंबीर आणि हे तयार आहे आपलं सुक्कं मटण. तर तुम्ही बघू शकता हे मटण किती छान दिसतंय ते. तर अतिशय चविष्ट असं तयार होतं हे मटण. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा अशा पद्धतीनं रस्सा आणि सुक्कं मटण. तर बघू शकताय तुम्ही सुक्कं मटण किती छान दिसते आणि सोबतच आहे आपण बनवलेला आहे तो रस्सा. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं सुक्कं मटण आणि रस्सा एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते ते तुम्हाला पाहता येतील.